1947 पूर्व स्वतंत्र भारताचं स्वतंत्र मिळवताना क्रांतीवीरांना एवढा त्रास झाला की बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागल्या, जेलमध्ये जावं लागलं, अनेक अन्याय अत्याचारांना तोंड द्यावं लागलं. आणि या सर्व गोष्टीतून या स्वतंत्र चळवळीमध्ये महात्मा गांधीसारखं निशस्त्र निवस्त्र फक्त उघडे आणि एक धोतरनिशी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा, साबरमती आश्रमातून मिठाचं सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, सायमन गो बॅक, लाला लाजपतरायचं आंदोलन, आणि अशा प्रकारचं आंदोलन हे करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू इन्क्रेडिबल इंडिया घडवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घटनेनुसार आर्थिक बळ, संविधान घटना कायदा बनवला आणि आर्थिक बळसाठी 1935 रोजी भारतात जेव्हा आले, त्याच्यापूर्व जानेवारीमध्ये 1935 रोजी त्यांनी इकॉनॉमिक्स पदव्युत्तर पदवी घेऊन आल्यानंतर बॅरिस्टर होऊन त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ 1 एप्रिल 1935 रोजी स्थापितही केली. जानेवारीमध्ये ते आले आणि जानेवारी का जूनमध्ये आले. 1927ला ते आले भारतात आणि इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या राजवटीत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र मजूर पक्षही स्थापन केला. 1936 रोजी 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केले, इंडिपेंडंट लेबर पार्टी. आणि त्याच्यावर त्यांनी 15 उमेदवार म्हणजे आमदार विधानसभेत निवडून आणले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे राहिले, परंतु या काँग्रेसने त्यावेळेस त्यांना हाणून पाडलं. एक नाही, 50मध्ये का 52मध्ये पाडलं, पुन्हा 56मध्ये पाडलं. अशा प्रकारे दुर्धर बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय काँग्रेसच्या कालावधीत झाला आणि तो काँग्रेसनेच केला. ज्या महान पुरुषाने संविधान घटना घडविली त्याच्यावर ही दुरास्था येणं म्हणजे लोकांनी पाडलं नाही, तर पाडण्यासाठी प्रबळ पैशाचा वापर. तंबाखू व्यापारी कोण? तो प्रफुल्ल पटेलचे वडील पटेल, तंबाखू व्यापारी, ज्याने धुरंधर त्यावेळेस पैसा वापरला बाबासाहेब आंबेडकरांना पाडायला. आणि हेच प्रफुल्ल पटेल आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून बाद झालेले आहेत, ज्यांनी अजित पवारांना यमसदनी पाठविण्यात मोठी भूमिका घेतली आणि पक्ष कब्जा करण्याच्या सुसूत्रता करण्यात गेले, पण ते जमलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातूनच त्यांना हद्दपार होण्याची, अजित पवार गटातून हद्दपार होण्याची लक्षण आले. आणि सुमित्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी, यांनी संपूर्ण पक्ष हातात घेऊन उपमुख्यमंत्री पदाची धुरा घेतली आणि सार्वभौम पक्षातून ह्या तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बादी केलं. असं सार्वभौम भारतीय घटनेच्या इतिहासात घटना होत असताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घटना कायद्यानुसार आरक्षणं दिली, हे जे आरक्षण आहेत हे संविधानिक घटनेच्या आधारावर मूल्यावर आहेत. आणि या संविधानिक घटना आधार मूल्यावरही आरक्षणं दिली असताना SCला 13%, STला 10%, OBCला 27%, अशा प्रकारचे आरक्षण आहेत. आणि मराठ्यांनी स्वतंत्र आरक्षण मागणी केली आहे आणि त्यांना कुणबी मराठा आणि OBCनंच हवं आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने केलेल्या निवाड्यामध्ये मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळू शकत नाही, कारण ते मागासवर्गीय सिद्धता करू शकत नाही, म्हणून स्वतंत्र आरक्षण नाही. त्यामुळे शेवटी हा लढा उपोषणांती त्याने ESW अंतर्गत एकनाथराव शिंदेंनी दिलं आरक्षण. आणि आत्तासुद्धा उपोषणाला गरमीमध्ये उन्हाळ्यात बसले होते, त्याच्या सप्टेंबरमध्ये बसले होते, त्याने GR दिला. तो GR केवळ आरक्षण मराठ्याला दिलं असं नाही, तर कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी ते GR होता.
आणि मराठ्यांवर झालेले गुन्हे आणि त्याच्यामध्ये बळी गेलेल्या लोकांचा भरपाई ह्या सगळ्या गोष्टी होत्या. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट हे सगळ्या गोष्टी होत्या. परंतु गॅझेट हे काही आरक्षण नाही ठरवतं मुळात. त्याच्या अंतर्गत हे लोकसंख्येच्या आधारावर ते निष्कर्ष केला जातो. हा सर्व अभ्यास मी काल सांगतोय. आता नुकतेच मी TV9वर बातम्या ऐकल्या. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आहे की मराठ्यांनाही उपवर्गीकरण देता येऊ शकतं. आता जर मराठ्यांना उपवर्गीकरण देण्याची भूमिका आता त्यांनी जाहीर केली, याचा अर्थ जातीय जत्यामध्ये तेढ अजून कशी निर्माण होईल, जे आधीच आरक्षणाद्वारे SCच्या उपवर्गीकरणाबाबत कडच जातीय गोंधळ वातावरण तंग असताना मराठ्यांनाही उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण देता येईल ही भूमिका देवेंद्र फडणवीस ही जातीयतेचं धोरण कसं राबविलं जातं, संविधानाच्या विरोधात जातीय धोरण कसं राबविलं जातं, म्हणजे मराठ्यांचं उपवर्गीकरण करायचं म्हणजे जे OBCचे आरक्षण आहे म्हणजे त्याच्यामध्ये अवकड होणार का?